जयाच्या जनी जन्म नामार्थ झाला, जयाने सदा वास नामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती. श्री समर्थ ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय. श्रीराम समर्थ. ओम नमो श्री आत्या वेद प्रतिपात्या, जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. सर्वांना नमस्कार. आपण कालपर्यंत पाहिलं की महाराज आता सर्व भारतातील मुख्य तीर्थ स्थानी जाऊन तिथे त्यांनी साधना केलेली आहे आणि साधना करून तिथं त्यांनी अनुग्रहसुद्धा दिलेला आहे. अनेकांच्या जीवनाचा उद्धार केलेला आहे आणि आपलं कार्य करून गुरु आज्ञेनुसार महाराज पुन्हा आपल्या आईवडिलांकडे आणि आपल्या मंडळींकडे गोंदवल्यास आलेले आहेत. आणि गोंदवल्याला आल्यानंतर महाराजांनी आपल्या पत्नीला तिच्या माहेरातून जाऊन घेऊन आलेत आणि महाराजांचा संसार सुरू झालेला आहे. आणि महाराजांनी आपल्या पत्नीला सर्व काही, अगदी हार कसा करावा, तूप कसं वाढावं, ते आपल्या घरातील वडीलधाऱ्या मंडळींची सेवा कशी करावी, तसेच आलेल्या साधकांची सुद्धा सेवा शुश्रूषा कशी करावी, नाम कसं घ्यावं. अनुग्रह प्राप्त झाल्यानंतर आपण तिलासुद्धा महाराजांनी अनुग्रह दिला होता 1 वर्षापूर्वीच. आणि नामसाधना कशी करावी हे सर्व महाराजांनी तिला शिकवलं. सोबतच कोणी आपली उपेक्षा केली तर आपलं किंवा कोणत्याही जीवनातील प्रसंगात आपलं मन संतुलनात कसं ठेवावं हे सुद्धा महाराजांनी तिला शिकवलं. आणि तिने सुद्धा ते सर्व काही आत्मसात केलं. आणि आपले पती हे सामान्य नसून सर्वश्रेष्ठ संत आहेत ही खात्री आणि ही जाणीव तिला होती. आणि त्यामुळेच तिने महाराजांचा प्रत्येक शब्द मानला आणि त्यानुसार तिने आचरण केलेलं आहे. अशा रीतीने दोघंही महाराज आणि त्यांची पत्नी दोघांचा संसार सुरू झाला. आणि महाराजांच्या आईच्या म्हणण्यानुसार महाराजांनी आपल्या वडिलांचं कुलकर्णी पदाचं कामसुद्धा पाहण्यास सुरुवात केली. आणि 4 महिने महाराजांनी कुलकर्णी पदाचं काम अतिशय सुंदर रीतीने पाहिलं. आणि सर्वांना आश्चर्य वाटलं की महाराज हे काम कुठं शिकले आणि इतकं सचोटीने महाराजांनी ते काम पाहिलं. परंतु 4 महिन्यानंतर लगेच महाराजांनी आपल्या आईला सांगितलं की ह्यामध्ये काही माझं मन रमत नाही आहे. तर इथे महाराजांनी ते कुलकर्णी पदाचं काम बघण्यासाठी एक बदली कामगार देऊन महाराज पुन्हा आपल्या अध्यात्म साधना आणि अध्यात्म सेवा कार्य, जगत उद्धाराच्या कार्यात महाराज गुंतलेले आहेत. आणि महाराजांची पुन्हा भटकंती सुरू झाली. आणि याच दरम्यान महाराजांना बाबासाहेब केतकर यांची 2दा महाराजांना भेट झाली. आणि पुन्हा 25 वर्षानंतर महाराजांची बाबासाहेब केतकरांची गदगला भेट झाली असं इथे सांगितलेलं आहे. आता आपण पुढे पाहू. ह्या आत्तापर्यंत जे आपण वाचलं त्यातून आपणा लक्षात येतं आहे की महाराजांना गुरु आज्ञा झाली, गुरूंनी अनुग्रह दिला. त्यानंतर तुकामाईंजवळ महाराज येळेगावला काही कालावधी राहिले. आणि गुरु आज्ञेनुसार महाराज आपली साधना आणि आपल्याला जी शिकवण झालेली आहे ती पूर्णतः अंतरंगी मुरावी ह्यासाठी तुकामाईंनी महाराजांना एकांतात साधना करण्यासाठी नैमिषारण्य आणि भारतातील विविध तीर्थांच्या ठिकाणी जाऊन साधना करण्यास सांगितली होती. त्यानुसार महाराज नैमिषारण्यात गेलेले आहेत आणि तिथे महाराजांनी साधना केलेली आहे. आणि तिथून महाराज एक एक तीर्थ करत अयोध्या, त्यानंतर काशी, त्यानंतर प्रयाग, मथुरा, कलकत्ता, इंदोर ह्या ठिकाणी महाराज आलेले आहेत. त्यांनी यात्रा केली.
त्यानंतर आपण पाहिलं की रामेश्वरला महाराज गेले, तिरुपतीचं दर्शन घेतलेलं आहे आणि कांचीला पण महाराज येता येता आलेले आहेत, सज्जनगडला महाराज गेलेत. तर अशा पद्धतीने महाराजांनी भारतातल्या मुख्य तीर्थांची यात्रा केली आणि प्रत्येक ठिकाणी महाराजांनी सेवा कार्य केलेलं आहे. तिथे अडलेल्या लोकांना त्यांच्या सांसारिक प्रापंचिक त्रासातून मुक्त पण केले आणि त्याचबरोबर महाराजांनी नामाला लावले. आणि आपलं कार्य झाल्यानंतर लोकांची तिथं सतत वर्दळ सुरू झाल्यानंतर महाराजांनी ते स्थान सोडून महाराज पुढील स्थानात गेलेले आहेत. महाराजांनी कुठेही जेव्हा त्यांचा नावलौकिक होईल आणि सर्व लोक त्यांना घेरू लागत त्यावेळेला महाराजांनी तिथून पळ काढलेला. तिथून महाराज त्या स्थानी जास्त कालावधी न राहता महाराज पुढे निघाले आहेत. जो कलकत्त्याला हरिघाट महाराजांनी केला होता, हरिघाट म्हणजे भगवंताचा बाजार. तर तो बंगाली जमीनदार त्याला अपत्यप्राप्ती झाल्यामुळे महाराजांनी हरिघाट करण्याचं योजलं आणि त्यावेळेला त्या व्यापाऱ्याने सुद्धा महाराजांना एक वस्त्र देऊ केले, रेशमी वस्त्र आणि 1000 रुपये असलेल्या मोहरांचं एक चांदीचं ताट महाराजांना त्यांनी हरिघाट झाल्यानंतर 8व्या दिवशी महाराजांना भेट म्हणून दिलेलं आहे. महाराजांनी ते वस्त्र त्याच्याच आईला प्रसाद रूपात दिलेलं आहे आणि त्यानंतर जे त्यांना मोहरा असलेलं चांदीचं ताट त्यांना भेट म्हणून प्राप्त झालेलं होतं ते महाराजांनी सर्व जे आलेले पंडित आहेत, शास्त्री पंडित, या सर्वांमध्ये ते वाटून टाकलं आणि तिथून महाराज निघालेले आहेत. तर अशा रीतीने महाराजांनी कुठलीही गोष्ट आपल्या आध्यात्मिक पारमार्थिक सेवा केली, परंतु तिथून महाराजांनी तिथलं काहीही ना नावलौकिक आपल्याला चिकटेल किंवा साधन संपत्ती आपल्याला चिकटेल, बिलकुल चिकटणार नाही याची दक्षता घेतली आहे. त्यापासून महाराज नावलौकिकापासून सर्व साधन संपत्तीपासून महाराजांनी स्वतःला प्रत्येक ठिकाणी वाचवलं आहे आणि तिथून महाराज पुढील प्रवासास निघालेले आहेत. त्याचप्रमाणे इथे जेव्हा महाराज गोंदवल्यास आले तिथे आईच्या आज्ञेनुसार महाराजांनी कुलकर्णी पदाचं काम सुरू केलं आणि त्यात त्यांनी खूप मनापासून केलं आणि चांगल्या रीतीने केलं. आईला असं वाटलं आता पुन्हा आपल्याला भरभराटीचे दिवस येतील, परंतु महाराजांनी 4 महिने आई खातर ते काम केलं आणि ते सुद्धा लौकिकातील कामसुद्धा महाराजांनी अंगाला स्वतःच्या लावून घेतलं नाही. महाराजांना जन्मताच माहीत होतं की आपलं कार्य काय आहे, आपला जन्म कशासाठी झालेला आहे आणि त्यामुळेच महाराज 9व्या वर्षी गुरु शोधार्थ बाहेर पडले. तो प्रयत्न असफल झाला तर लग्नानंतर पुन्हा महाराज 12व्या वर्षी घर सोडून बाहेर पडलेत. गुरूंची प्राप्ती झाल्यानंतर महाराजांनी कठोर साधन केलेलं आहे, पुन्हा भारत भ्रमंती केले. एवढं सगळं केल्यानंतर महाराजांनी ते संसार करण्यासाठी केलं नाही, तर हा विश्वाचा संसार करण्यासाठी महाराजांनी एवढे कष्ट उपासले होते आणि त्यामुळे महाराज लौकिकात सुद्धा कुलकर्णी पदावरती 4 महिन्यातच महाराजांनी बदली व्यक्ती ठेवून महाराज तिथून मुक्त झालेले आहेत आणि महाराज आता आपल्या कार्यास मुक्त झालेले आहेत. आणि पुढे आता आपण पाहूयात की पुढे काय, आणि महाराजांना आता ओढ लागू लागली आहे की आपल्या गुरूंना भेटायला जायचं आहे. तर आता त्या दृष्टीने आता पुढील प्रवास आहे की पत्नी समवेत पुन्हा गुरुभेट. पत्नी समवेत पुन्हा गुरुभेट. पंढरपूरहून परत आल्यावर काही दिवस गेले आणि परत आपल्या गुरुच्या दर्शनासाठी जाण्याची भाषा श्री महाराज बोलू लागले. आईने जेव्हा हे ऐकले तेव्हा ती म्हणाली, तुला काय वाटेल ते कर, पण जिकडे जाशील तिकडे आपल्या बायकोला घेऊन जा, तिला घरी ठेवून तू एकटा जाऊ नकोस. आई असे बोलली. हे तर खरेच, परंतु सरस्वतीला देखील श्री महाराजांच्या संगतीची खरी चटक लागली होती, म्हणून ते जायला निघाले की आपण त्यांच्याबरोबर जायचे असा तिने निश्चय केला. शिवाय श्री महाराज कित्येक प्रसंगी श्री तुकामाईंच्या गोष्टी सांगत, त्या ऐकून त्यांचे दर्शन घ्यायला येळेगावला जावे असे तिला फार वाटे. जाण्याचे ज्यावेळी ठरले तेव्हा श्री महाराजांनी तिची समजूत घालण्याचा पुष्कळ प्रयत्न केला, पण ती घरी राहायला कबूल होईना.
प्रवासाच्या कष्टांचे आणि वाटेमधील संकटांचे श्री महाराजांनी पुष्कळ वर्णन केले, पण तिचा निश्चय ढळेना. शेवटी सन 1874 एके दिवशी मध्यरात्री श्री महाराज एकदम जाण्यास निघाले. त्यांच्या मागोमाग सरस्वती पण तशीच निघाली. श्री महाराज रागावले, तरी ती गप्पच राहिली, म्हणून ते पळू लागले. तर तीही त्यांच्या मागे पळू लागली. शेवटी त्यांनी आपल्या पायांनी मागच्या मागे तिला दगड फेकून मारण्यास सुरुवात केली. अर्थात ते दगड त्यांनी अशा खुबीने मारले की ते अगदी तिच्या जवळून जावेत, पण तिला मात्र लागू नयेत. तरी देखील सरस्वती निर्भयपणे त्यांच्या मागे पळतच राहिली. तेव्हा श्री महाराज फार प्रसन्न झाले आणि कौतुकाने बोलले, चल, तुकामाईंच्या दर्शनाला यायला तू खरी लायक आहेस. चल, तुकामाईंच्या दर्शनाला यायला तू खरी लायक आहेस. बरोबर बाई माणूस असल्याने मजल दर मजल करीत श्री महाराज जरा सावकाश एहळे गावला पोचले. सुदैवाने त्यावेळी श्री तुकामाई घरीच होते. त्यांना पाहिल्याबरोबर श्री महाराजांनी साष्टांग नमस्कार घातला. लगेच सरस्वतीने देखील नमस्कार केला. त्या दोघांना पाहून तुकामाईंना इतका आनंद झाला की त्यांनी मुद्दाम साखर मागवून घेतली आणि आपल्या हाताने दोघांच्या तोंडात घातली. त्यांनी त्या दोघांना 8 दिवस ठेवून घेतले आणि कधीही कोणाचे केले नव्हते असे त्यांचे विशेषतः सूनबाईंचे कौतुक केले. तिथून निघायच्या दिवशी सरस्वती पाया पडायला आली. त्यावेळी तुकामाईंनी तिला सहज विचारले, माय, तुला काय पाहिजे? ती म्हणाली, यांच्यासारखा म्हणजेच श्री महाराजांसारखा मुलगा मला व्हावा एवढीच माझी इच्छा आहे. हे तिचे मागणे ऐकून गुरु व शिष्य दोघेही हसले, पण श्री तुकामाई तथास्तु असे बोलले. त्यांनी खण आणि नारळाने तिची ओटी भरली आणि मोठ्या प्रेमाने दोघांना निरोप दिला. एळे गाव सोडल्यावर श्री महाराज तिला म्हणाले, तुकामाईंजवळ हे काय तू मागितलेस? हे मागण्यामध्ये तू मोठी चूक केलीस. या जगांतली कोणतीही वस्तू ते देऊ शकतील हे खरे, परंतु त्या वस्तूचा अशाश्वतपणा काढून ती कशी आपल्याला मिळेल? त्यांच्या कृपेने मुलगा होईल, पण तो अल्पायुषी होईल. सरस्वतीला देखील आता या गोष्टीचे अत्यंत वाईट वाटले, पण आलेली संधी अशा रीतीने गमावल्यामुळे आता इलाज नव्हता. तेव्हा मोठ्या काकुळतीने श्री महाराजांना ती बोलली, माझ्या स्त्रीबुद्धीने मला फसवले, त्याबद्दल मला अत्यंत वाईट वाटते, पण आपण या देहाचे धणी आहात. त्याचे सार्थक करणे आपल्या हातात आहे. तो मार्ग मला दाखवा. हे ऐकून तिला योगदीक्षा देण्याचे श्री महाराजांनी ठरवले आणि तिला घेऊन नाशिकला आले. आता किती मोठी गोष्ट आहे. तुकामाईंनी जेव्हा आशीर्वाद मागितला तेव्हा साहजिकच आहे, कोणतीही स्त्री आणि जिचे पती महाराजांसारखे संत आहेत, तर सर्व स्त्रियांना कोणत्याही स्त्रीला वाटेलच की आपल्याला महाराजांसारखं अपत्य असावं. तसंच तिने मागितलेलं आहे. परंतु महाराज जाणत होते आणि तुकामाई जाणत होते. तुकामाईंनी आशीर्वाद तर दिला तथास्तु म्हणून, परंतु महाराज जाणत होते की जे होणारं अपत्य आहे ते अल्पायुषी असणार आहे. त्यामुळे महाराजांनी तिच्या मनाची आधीच तयारी केली आहे की तुला इतकी संधी मिळाली आहे, परंतु तू मागून तू जगातील अशी वस्तू मागितली आहेस की ती नाशवंतच असणार आहे आज ना उद्या. अशी वस्तू असं मागितलं आहेस की ते कायमस्वरूपी टिकणारं नाही आहे. तर हे महाराजांनी तिला सांगितलं आणि तिला तिची चूक कळलेली आहे. आणि मग ती महाराजांना विनंती करते की तिला लक्षात आलं की मनुष्य देहाचं सार्थक कशात आहे ते तिने मागायला पाहिजे होतं आणि तिने अपत्य प्राप्ती मागितली आणि महाराजांनी सांगितलं की जे अपत्य आहे ते अल्पायुष्य असणार आहे. त्यामुळे तिला जाणवलं की आपण अविनाशी असं तत्व मागायला पाहिजे होतं किंवा प्राप्ती होईल ह्या दृष्टीने आशीर्वाद घ्यायला हवा होता. तर आता ती महाराजांनाच विनंती करते की तुम्ही मला या देहाचं सार्थक होईल असा मार्ग दाखवा. ही किती मोठी गोष्ट आहे की आपलं होणारं अपत्य हे अल्पायुषी होईल हे महाराज सांगतायत. तरीसुद्धा सरस्वती बाई ह्या न डगमगता त्या महाराजांना सांगतायत की माझ्या देहाचं सार्थक होईल हा मार्ग तुम्हीच आता मला दाखवा. आणि महाराज मग तिला सांगतायत की तुला योगविद्या
देतो आणि त्यासाठी आता ते नाशिकला गेलेत. तर नाशिकांतील वास्तव्य. महाराज जितके श्रेष्ठ तितकेच त्यांना पत्नीसुद्धा सरस्वतीबाई त्याच दृष्टीने अ, श्रेष्ठ अशा लाभलेल्या आहेत. नाशिकांतील वास्तव्य. नाशिकास गंगेच्या काठी असलेल्या एका मंदिरामध्ये दोघेजण उतरले. मग पहिल्याने श्री महाराजांनी सरस्वतीला जोगीन बनवली. वडाचा चीक लावून त्यांनी तिच्या केसांच्या जटा वळल्या. हातांतल्या बांगड्या काढून तेथे तुळशीच्या माळा बांधल्या. गळ्यांतील मंगळसूत्र काढून तेथे तुळशीची माळ घातली. कपाळाचे कुंकू काढून तेथे भस्म लावले. रंगीत लुगड्याच्या ऐवजी पांढरे पातळ नेसवले आणि तिच्या हातामध्ये रुद्राक्षाची माळ दिली. सरस्वती गोरी, दिसायला तरतरीत व सुरेख होती. 27-28 वर्षांचे तिचे वय होते, म्हणून तिला जोगीन बनविल्यावर ती फारच तेजस्वी दिसू लागली. मंदिरामध्ये श्री महाराज एका कोपऱ्यात बसत आणि ती समोरच्या कोपऱ्यात बसे. 4-8 दिवस गेल्यावर एक फौजदार तेथे आला. ही बाई कोण आहे याची त्याने चौकशी केली. तेव्हा समोरच्या कोपऱ्यात बसलेल्या बैराग्याबरोबर ती आलेली आहे असे त्याला कळले. श्री महाराजांच्या विषयी त्याचा गैरसमज होऊन सरस्वतींबद्दल त्याच्या मनात किलमिश उत्पन्न झाले आणि तिच्याशी तो लघळपणा करू लागला. 2-3 दिवस तिने हा त्रास सोसला व श्री महाराजही स्वस्तपणे सर्व प्रकार पाहत होते. 4थ्या दिवशी मात्र जेव्हा तो श्री महाराजांना काही टाकून बोलला, तेव्हा सरस्वती एखाद्या नागिणीप्रमाणे उसळली आणि त्याला म्हणाली, "मेल्या, खबरदार, पुन्हा या मंदिरात पाय टाकशील तर तुझे वाटोळे करीन. चल, आत्ताच्या आत्ता इथून निघून जा." तिचा आविर्भाव या प्रसंगी इतका उग्र होता की फौजदाराचे धाबे दणाणले आणि अगदी मुकाट्याने तेथून तो चालता झाला. श्री महाराजांनी सरस्वतीला योगमार्गाचे रहस्य दाखवण्यास सुरुवात केली. पहिल्याने त्यांनी तिला सिद्धासन घालण्यास शिकवले. नंतर श्वासाबरोबर नाम कसे घ्यावे हा अभ्यास करून घेतला. हे साधल्यानंतर मानसपूजा शिकवून तिची धारणा दृढ केली. पुढे श्री महाराजांनी तिला काही योगमुद्रा सांगितल्या आणि भगवंताचे ध्यान लावता येण्यापर्यंत तिची तयारी केली. इतके साधण्यास तिला 6 महिने मनापासून अभ्यास करावा लागला. काय सांगतात की श्री महाराजांनी सरस्वतीला योगमार्गाचे रहस्य दाखवण्यास सुरुवात केली. पहिल्याने त्यांनी तिला सिद्धासन घालण्यास शिकवले. नंतर श्वासाबरोबर नाम कसे घ्यावे हा अभ्यास करवून घेतला. हे साधल्यानंतर मानसपूजा शिकवून तिची धारणा दृढ केली. पुढे श्री महाराजांनी तिला काही योगमुद्रा सांगितल्या आणि भगवंताचे ध्यान लावता येण्यापर्यंत तिची तयारी केली. इतके साधण्यास तिला 6 महिने मनापासून अभ्यास करावा लागला. नाशिकामधील हा काळ दोघांनी फार आनंदामध्ये घालवला. सरस्वती तर म्हणे की वनवासात असताना पंचवटीत श्रीरामचंद्राच्या संगतीत सीतेने आनंदात दिवस घालवले, तसेच नाशिकास असताना माझे दिवस फार आनंदात गेले. श्री महाराज त्यावेळी भिक्षा मागून आणीत, परंतु कित्येक वेळा भिक्षेला जाणे झाले नाही, म्हणजे दोघांनाही उपोषण घडे. हे सर्व तिने आनंदाने सोसले. श्री महाराजांकडे अनेक लोक येत त्यांना ते परमार्थाच्या गोष्टी सांगून भगवंताच्या नामाला लावीत. सरस्वतीची वृत्ती नामामध्ये तल्लीन होऊ लागली. हे पाहिल्यावर तिला घरी परत पाठविण्याचे ठरवून श्री महाराजांनी तिची समजूत घातली. नाशिकमध्येच कृष्णाजी त्रिंबक या नावाचे एक गृहस्थ श्री महाराजांचे शिष्य होते. त्यांच्यावर तिला घरी पोचविण्याची कामगिरी सोपवून श्री महाराज उत्तरेकडे निघून गेले. कृष्णाजी पंतांनी अत्यंत प्रेमाने आणि आदराने गुरुपत्नीला आपल्या घरी नेली आणि तिला साष्टांग नमस्कार घातला. कृष्णाजी पंतांच्या बायकोने सरस्वतीला न्हायला घालून तिच्या जटा सोडवल्या, तिच्या हातांमध्ये बांगड्या भरल्या, गळ्यामध्ये मंगळसूत्र बांधले, कपाळाला कुंकू लावले, तिला साडी चोळी नेसवली आणि 2 दिवस आग्रहाने ठेवून घेतले. नंतर कृष्णाजी पंत स्वतः तिला घेऊन निघाले आणि नात्यापुत्याला, तिची सख्खी बहीण होती तिच्या घरी त्यांनी तिला सोडली. सरस्वती तेथे आली आहे हे कळल्यावर तिचे आईबाप व इतर नातेवाईक तिला भेटण्यास आले. प्रवासामधील अनेक गमती त्यांना सांगत असता आपण तुकामाईंना कसे भेटलो, त्यांच्याजवळ मुलगा कसा मागितला, नंतर नाशिक येथे कसे योग साधन केले, त्यामध्ये आपल्याला कधी कधी उपास कसे घडले वगैरे गोष्टींचे वर्णन तिने केले.
हे ऐकून तिच्या आईला वाईट वाटले आणि ती म्हणाली, बाळ, तुला फार कष्ट झाले, पण त्याला आता इलाज नाही. तुझ्या दैवामध्ये असेच लिहिलेले होते. असे बोलून जेव्हा तिने आपल्या डोळ्यातनं पाणी आणले, तेव्हा सरस्वती आपल्या आईबापास म्हणाली, मी तुम्हाला काय सांगू, परंतु तुमचे भाग्य फार थोर, म्हणून तुम्हाला हा जावई मिळाला आहे. हे मात्र विसरू नका. त्यांनी माझे कल्याण केले आहे. नंतर गोंदवल्यास पत्र धाडून काही दिवसांनी ती सासू सासऱ्यांना भेटण्यास गेली. श्री महाराजांची खुशाली सांगून तिने त्यांचे समाधान केले. त्यांना देखील आपल्या प्रवासांतील प्रसंग तिने सांगितले आणि श्री महाराज फार अलौकिक पुरुष आहेत ही साक्ष त्यांना पटवून दिली. यावेळी ती गोंदवल्यासच राहिली आणि आपला ध्यानधारणेचा अभ्यास तिने पूर्ववत चालू ठेवला. घरातले काम चालू असता तिचे नामस्मरण सारखे चालू असे. आपल्या मानसपूजेमध्ये ती श्री महाराजांचीच पूजा करीत असल्यामुळे ज्या दिवशी तिची वृत्ती विशेष तल्लीन होई, त्या दिवशी श्री महाराज प्रत्यक्ष भेटल्याचा आनंद तिला होत असे. इकडे श्री महाराज नाशिकहून निघाले आणि सरळ इंदूरला गेले. तेथून काशीला आणि काशीहून ते अयोध्येला पोचले. अयोध्येहून ते नैमिषारण्यात गेले आणि तेथे काही दिवस राहून परत गोंदवल्यास आले. यावेळी जवळजवळ 10 महिन्यांनी श्री महाराज परत आले. त्यानंतर मात्र 2-3 वर्षे ते गोंदवल्यातून कोठे बाहेर गेले नाहीत. तर अशा रीतीने श्री महाराज आपल्या पत्नीसह तुकामाईंच्या भेटीस गेलेत आणि तिथून महाराजांनी तिला काशीला योगविद्या शिकवली आणि ती पूर्णपणे नामस्मरणात रमू लागली आहे. आता ती स्वावलंबी झाली आहे. साधनेमध्ये स्वतः ती खोलपणे तिचा प्रवेश सुरू झालेला आहे आणि ती चांगली गती प्राप्त करू शकते. इतकं साधन तिच्याकडून होत आहे आणि होणार आहे ह्याची जेव्हा महाराजांना खात्री झाली, त्यानंतर महाराजांनी तिला नाशिकहून आपल्या घरी पाठवण्याची व्यवस्था केली आणि त्यानुसार सरस्वतीबाई पुन्हा गोंदवलेला आलेल्या आहेत आणि महाराज तिथून नैमिषारण्यात गेलेले आहेत. आणि त्यानंतर महाराज तिथून त्यांनी दिलेलं आहे की नाशिकहून निघाले, तिथून इंदोरला, नंतर तिथून काशीला, काशीतून अयोध्या आणि अयोध्येतून नैमिषारण्यात गेलेले आहेत. आणि नंतर महाराज नैमिषारण्यातून पुन्हा आपल्या घरी आलेत, गोंदवलीला आले आहेत. तर अशा रीतीने ही आता महाराजांची तिसरी वेळ आहे की जेव्हा संसारात महाराज गोंदवलेला आल्यानंतर महाराज इथे पुन्हा महाराजांनी इंदोर, काशी, अयोध्या, नैमिषारण्य केलेलं आहे, ही यात्रा केलेली आहे. तिथे महाराजांनी जे कार्य केलं होतं त्या सर्वांना महाराज जाऊन मध्ये मध्ये भेटत होते आणि त्यांना काही त्यांच्या अडचणी किंवा त्यांना मदतीसाठी महाराज मध्ये मध्ये गोंदवल्यातून सर्व ठिकाणी जात होते. तसंच इथे आता आपल्या पत्नीला महाराजांनी साधनेमध्ये स्वावलंबी बनवलं आणि तिच्या प्रतीचं महाराजांचं जे कर्तव्य होतं ते महाराजांनी जातीने पूर्ण केलं आणि तिने सुद्धा ते सर्व आत्मसात केलं. आणि त्यानंतर महाराज आपल्या आधी जिथे महाराजांनी कार्य केलं होतं आणि स्वतःचं साधनही केलं, त्याबरोबर त्यांनी ज्या ज्या ठिकाणी महाराज गेले तिथे लोकांचं सुद्धा उद्धार केलेला आहे, त्यांना सुद्धा त्यांनी साधना मार्ग सांगितलेला आहे. तर त्यांना त्यांच्या भेटीगाठी करण्यास महाराज जात असत. तर तसे महाराज इथे आता जाऊन आलेत. आता पुढे सांगतायत. तर अशा रीतीने सरस्वतीबाई पूर्णतः साधनेत रमू लागल्या आणि तिने आपल्या सासूसासऱ्यांना आणि आपल्या आईवडिलांना सुद्धा खात्री पटवून दिली की महाराज हे साक्षात्कारी संत आहेत आणि सामान्य नाही आहेत. आणि त्यामुळे तिने स्वतःही त्या पद्धतीने महाराजांना स्वीकारलेलं आहे आणि त्याचप्रमाणे आपल्या सासूसासऱ्यांना आणि आईवडिलांना सुद्धा महाराजाची महती तिने ठासून त्यांच्या अंतरंगात तिने बिंबवली आहे. हे खूप मोठं तिने खात्री आणि विश्वास महाराजांच्या संदर्भात तिने पेरला आहे आपल्या आईवडिलात आणि सासूसासऱ्यांमध्ये. आणि
आता ही खूप मोठी गोष्ट आहे की जी महाराजांनी तिला दिली आणि तिने सुद्धा महाराजांच्या प्रती अशा पद्धतीने भाव ठेवून एक मजबूत परमार्थाचा पाया हा आपल्या घरामध्ये तयार करण्यास महाराजांना मदत केली. आता पुढे सांगतात, आता इथून पुढचं वाचन खूप सुंदर आहे. फारच सुंदर आहे. आपण शांतपणे ते समजून घेण्याचा प्रयत्न करूयात. आता पुढचं प्रकरण सुरू होतं आहे. मधला काही काळ दुष्काळांतील कार्य. सन 1876 व 77 साली श्री महाराज गोंदवल्यासच राहिले. या काळात सर्व ठिकाणी दुष्काळाचा कहर उडाला. त्यावेळी सरकारने थोडी दुष्काळी कामे सुरू केली, पण त्यामुळे लोकांची उपासमार टळली नाही. तेव्हा महाराजांनी गोंदवल्यास आपल्या मालकीच्या शेतामध्ये एक दुष्काळी काम सुरू केले. त्यांनी जवळजवळ 150 बैलगाड्या कामावर लावल्या. या शेतांतली माती काढून त्या शेतामध्ये नेऊन टाकायची हे त्यांचे काम. काम करणाऱ्या प्रत्येक माणसाला रोज एक भाकरी आणि भांडे भरून आमटी मिळायची. श्री महाराज पोटाला अन्न देतात हे कळल्यावर गोंदवल्यातीलच नव्हे तर आजूबाजूच्या खेडापाड्यांतीलही गरीब लोक कामाला येऊ लागले. श्री महाराजांनी आपली कोठारे उघडी ठेवली होती. सुमारे 1,500 मनुष्य रोज अन्न घेऊन जाई. गावचे काही लोक व घरची मंडळी मिळून इतक्या भाकरी भाजीत असत. त्यांच्यावर सरस्वतीची देखील देखरेख असे आणि भाकऱ्या तयार झाल्यावर श्री महाराज आपल्या हाताने त्या कामगारांना वाटीत असत. भाकरी देत असताना भुकेने व्याकुळ होऊन अन्नासाठी हपापलेले जीव पाहून श्री महाराजांच्या डोळ्यांना अश्रुधारा लागत. त्यावेळीचा औंधचा राजा एक दिवस गोंदवल्यावरून औंधला चालला होता. त्याने हा प्रचंड समुदाय पाहिला आणि आपली गाडी थांबवली. इतक्यात लोकांना कामावर लावून पोसणारा हा कोण राजा आहे? असे त्याने लोकांना विचारले. श्री महाराजांचे नाव कळल्यावर त्याने त्यांचे दर्शन घेतले व त्यांना धन्यवाद देऊन गेला. औंधचे राजे स्वतः राजे आहेत आणि ते निघालेले आहेत. औंधचा राजा एक दिवस गोंदवल्याहून औंधला चालला होता आणि वाटेत गोंदवलेमध्ये एवढं सारं अन्नदान आणि इतकी सारी मंडळी कामावरती काम करत आहेत आणि त्यांना कामही देणारा कोण आहे आणि त्याचबरोबर अन्न पुरवणाराही कोण असा राजा आहे? हा प्रश्न त्याच्या मनात, औंधच्या राजाच्या मनात आला आणि त्याला कळतंय की हे श्री महाराजच करत आहेत. तर त्याने महाराजांचं दर्शन घेतलंय आणि मग पुढे तो औंधला गेलेला आहे. आता हे औंधचे राजे आहेत हे सुद्धा नामधारक आहेत. गुरुदेवांचे नामधारक आहेत गुरुदेव रानडे, निंबाळ आश्रम येथील. तर ही गोष्ट मला आत्ताच दिवाळीत समजली. आधी त्यांची पुढची हे आहेत, आत्ताचं पण त्यांचे जे घराणं आहे किंवा पुढचे वारस आहेत ते गुरुदेवांचे नामधारक आहेत. तर हे आहे. पुढे सांगतात की वासुदेव बळवंतांची भेट. म्हणजे इथे महाराजांनी सरकारने पण काही कामं काढली परंतु ती पुरी होत नव्हती. त्याने सर्वांना मदत मिळत नव्हती. तर महाराजांनी आपल्या एका शेतातील माती काढून दुसऱ्या शेतात टाकणं हे काम काढलं. तर हे काहीतरी काम निघालं पाहिजे. त्या निमित्त असंच फुकट किंवा फुकट म्हणण्यापेक्षा सुद्धा रोजगार देऊन त्यांनी लोकांना खाऊ घातलेलं आहे. आणि ते काम पण असं आहे की ते काम काढायची आवश्यकता पण नाही आहे. असं काम महाराजांनी उकरून काढलेलं आहे आणि लोकांना खाऊ पिऊ घालण्यासाठी महाराजांनी स्वतःची कोठारं उघडी केलेली आहेत. एखादा राजाने जे कर्तव्य करायला पाहिजे ते एका संताने दुष्काळामध्ये केलेलं आहे. पुढे आता सांगतात वासुदेव बळवंतांची भेट. भारतवर्षात इंग्रजांच्या विरुद्ध क्रांतीचा प्रयत्न करणाऱ्या पुरुषांमध्ये श्री वासुदेव बळवंत फडके यांचे नाव अग्रगण्य आहे. सन 1845 साली त्यांचा जन्म झाला आणि सन 1883 साली ते मृत्यू पावले. श्री दत्त हे त्यांचे आराध्य दैवत होते. त्याची पूजा केल्या वाचून आणि गुरुचरित्राच्या पोथीच्या अध्यायाचा पाठ वाचल्या वाचून ते अन्न ग्रहण करीत नसत. रोज वाचनासाठी
गुरुचरित्राची एक पोथी त्यांनी आपल्या हाताने लिहून काढली होती. तसेच दत्ताच्या नामाचा रोज 5,000 जप ते करीत आणि इतर वेळी सहज दत्ताच्या नावाचा उच्चार करीत. पूजा व जप आटोपल्यावर ते पुष्कळ वेळ ध्यान लावून बसत. त्यावेळी त्यांना स्वतःचे भान उरत नसे. श्री अक्कलकोट स्वामी, श्री नृसिंह सरस्वती, श्री माणिक प्रभू आणि श्री काळभोबा या सत्पुरुषांची दर्शने त्यांनी घेतली होती. परंतु त्यापैकी कोणीही इंग्रज सरकारविरुद्ध उठाव करण्याच्या त्यांच्या विचाराला दुजोरा दिला नाही, कारण अनुकूल काळ यायला अजून पुष्कळच अवकाश होता. श्री काळभोबांच्या दर्शनाला ते गेले असता श्री काळभोबांनी त्यांचा हात आपल्या हातात घेतला आणि त्यांना म्हटले, चांगले आहे खरे, पण हट्टाला पेटून भिंतीवर डोके आपटशील तर फुकट मरशील. असो, वर वर्णिल्याप्रमाणे गरिबांच्यासाठी सर्वस्व त्याग करण्यास सिद्ध झालेल्या श्री महाराजांना बघून वासुदेव बळवंतांना फार आनंद वाटला. पण सबंध देशालाच आग लागली होती. तेथे एकटा मनुष्य काय करणार या विचाराने ते निराश झाले व नंतरची 1-2 वर्षे त्यांनी बंडाची सर्व सिद्धता करण्यास घालवली. सिद्धता पुष्कळ झाली तरी आपल्या चळवळीस भगवंताचे अधिष्ठान असावे असे त्यांना मनापासून वाटे. म्हणून रणांगणात प्रत्यक्ष उतरण्याच्या अगोदर तलवार घेऊन पुन्हा एकदा ते श्री अक्कलकोट स्वामींच्याकडे गेले. त्यांनी स्वामींना नमस्कार केला, आपली तलवार त्यांच्या पुढे ठेवली व दूर जाऊन बसले. मनात इच्छा अशी की श्री स्वामींनी आपल्या हातात तलवार दिली तर आपण अजिंक्य बनू. परंतु श्री स्वामींनी एका सेवेकऱ्याला हाक मारली आणि जवळच्या एका झाडावर ती तलवार नेऊन ठेवण्यास सांगितले. त्याप्रमाणे अर्थात त्याने केले. वासुदेव बळवंत बराच वेळ बसून राहिले, पण श्री स्वामी काही बोलेनात. तेव्हा ते अतिशय नाराज झाले आणि आपली तलवार घेऊन पुण्यास निघून गेले. घरी आल्यावर ते देखील त्यांना चैन पडेना, म्हणून श्री महाराजांना भेटण्यासाठी ते गोंदवल्यास आले. ते पोचले तेव्हा संध्याकाळ झाली होती आणि श्री महाराज शेतामध्ये उभे होते. बरोबर बरीच मंडळी असल्याने दोघांचे नुसते वरवरचे बोलणे होऊन श्री महाराज त्यांना घरी घेऊन आले. मंडळींची सर्व निजानीज झाल्यावर श्री महाराजांनी रात्रभर त्यांना बंडाच्या मार्गापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करून पाहिला, परंतु काही केल्या त्यांची समजूत पटेना. तरी दोघेही समवयस्क असल्याने श्री महाराजांनी त्यांना फार प्रेमाने व आपुलकीने वागविले आणि अति जीव तोडून उपदेश केला. दुसऱ्या दिवशी ते परत निघाले. त्यावेळी पुढील संभाषण झाले. वासुदेव बळवंत बोलले, मी सगळी तयारी केली आहे. माझी माणसे देखील तयार आहेत. तुम्ही रामदास आहात, मी शिवाजी बनतो. मला तुम्ही मदत करा. यावर श्री महाराज हसले आणि त्यांना म्हणाले, छे छे, मी रामदास नाही आणि तुम्ही शिवाजी होऊ शकणार नाही. सध्याचा काल आपल्याला अनुकूल नाही. आपली शक्ती फुकट दौडू नये. तुम्ही भगवंताची उपासना करीत राहा, म्हणजे तुम्हाला तुमच्या कार्यात जास्त जोर चढेल. अनुकूल काळ यायला जरा अवकाश आहे. श्री महाराजांचे हे शब्द ऐकून वासुदेव बळवंत फार चिडले आणि आहारे साधू असे म्हणून त्यांनी श्री महाराजांच्या तोंडापुढे हात ओवाळले आणि ते तडक पुण्याला चालले झाले. पुढे थोड्याच दिवसांत त्यांनी बंडाचे निशाण उभारले व अल्पावधीत जिकडे तिकडे आपले नाव गाजवून टाकले. शेवटी सन 1879च्या जुलै महिन्यात सरकारने त्यांना विश्वासघाताने पकडून त्यांच्यावर खटला भरला. वासुदेव बळवंतांना सरकारने कैद केले. ही बातमी श्री महाराजांच्या कानावर आली तेव्हा ते इतकेच बोलले, अरे रे, आपल्यापैकी चांगल्या माणसाचा घात झाला. भगवंताने यापुढे त्यांचे फार हाल करू नयेत. 4 वर्षानंतर सन 1883 साली ते एडनला कैदेतच वारले. तर वासुदेव बळवंत फडके आता ते अशा पद्धतीने दत्त उपासक होते. दत्त त्यांचे आराध्य दैवत होते आणि रोज गुरुचरित्राचं वाचन ते करत होते. त्यानंतर रोज 5,000 दत्ताचं नामजप ते करत होते. त्या व्यतिरिक्तच्या वेळामध्ये सुद्धा त्यांच्या मुखामध्ये दत्ताचं नाम सदैव येत होतं. आणि दत्त परंपरेतील श्री स्वामी समर्थ, श्री माणिक प्रभू, श्री नृसिंह सरस्वती, श्री काळभोबा ह्या सर्वांची त्यांनी भेट घेतली होती आणि सर्वांनी त्यांना सांगितलेलं आहे की
सध्या परिस्थिती व्यवस्थित नाही आहे, तर कुठलंही आंदोलन करू नको, हे सगळ्यांनी सांगितलं होतं. तरीसुद्धा त्यांना पटेना. श्री महाराजांनीही तोच सल्ला दिला आहे, तरीही त्यांना तो पटला नाही आणि शेवटी त्यांनी बंड पुकारलं. त्यांचं नाव सर्वत्र पसरलं, परंतु त्यांना कैद झालेली आहे आणि तिथे कैदेत 4 वर्ष त्यांना तिथे राहिलेत आणि शेवटी त्यांचा मृत्यू झालेला आहे. कैदेतच ते गेले. तर अशा पद्धतीने पण वासुदेव बळवंत फडके एवढे उच्च साधक होते, हे ही मोठी गोष्ट आहे आणि त्यामुळे त्यांना आपल्या देशसेवेमध्ये, त्या कार्यामध्ये सुद्धा भगवंताचं अधिष्ठान असावं ही त्यांना तळमळ होती आणि त्यासाठी ते स्वामी समर्थांना तलवार घेऊन आपली तलवार घेऊन भेटायला गेले होते आणि स्वामी माझ्या हातात तलवार देतील तर मला हे भगवंताचं अधिष्ठान या कार्यात राहील. परंतु स्वामी जाणत होते आणि स्वामींनी ती तलवार झाडावर लटकून ठेवण्यास सांगितले. तरीसुद्धा त्यांनी ती तलवार तिथून काढून ते घेऊन गेले आणि शेवटी त्यांच्या प्रारब्धानुसार त्यांची गती त्या पद्धतीने होणार होती, तसं घडलेलं आहे. परंतु सर्व संत जे त्रिकालदर्शी असतात, त्रिकालज्ञ असतात, त्यांना सर्व पुढील दिसतं. त्यानुसार महाराजांनी सुद्धा जसं श्री स्वामी समर्थ, श्री माणिक प्रभू, श्री काळबोवा आणि श्री नृसिंह सरस्वती या सर्वांनी जे दिसलं होतं तेच महाराजांना सुद्धा दिसलं होतं आणि त्यामुळे महाराज आता वासुदेव बळवंत फडके यांच्या समवयस्क होते आणि हे सर्व संत श्री स्वामी समर्थांपासून ते काळबुवांपर्यंत हे सर्व मोठे आहेत महाराजांपेक्षा. महाराजांना गुरुस्थानी असलेले हे सर्व संत आहेत आणि समवयस्क महाराज असल्यामुळे त्यांनी समजवण्याचा प्रयत्न केला, परंतु शेवटी प्रारब्धानुसार वासुदेव बळवंतांच्या जीवनात जे घडायचं अघटित ते घडलेलं आहे. त्याला कोणी रोखू नाही शकलं आहे. ही आहे. तर अशा पद्धतीने आपले संत हे सर्व काही जाणतात आणि त्यानुसारच महाराजांनी आपल्याला जे अपत्य होणार आहे ते सुद्धा अल्पायुषी होणार आहे, हे महाराजांनी सुरुवातीला जाणलेलं होतं. तर आणि ते सुद्धा संत आपल्या जीवनातल्या घटनासुद्धा रोखू शकत नाहीत आणि ते रोखू शकत नाहीत म्हणण्यापेक्षा रोखू शकले असते, परंतु ते सृष्टीच्या नियमामध्ये कोणताही अडथळा आणत नाहीत. जे आहे तसं ते घडू देतात, ही गोष्ट आहे. आता पुढे सांगतात की पुत्रजन्म व पत्नीचा मृत्यू. या सुमारास सरस्वतीला दिवस राहिले. या गोष्टीचा खरा आनंद कोणाला झाला असेल तर तो गीताबाईंना होय. त्यांनी अनेक परींनी आपल्या सुनेचे कौतुक केले. 9 महिने पूर्ण झाल्यावर ती बाळंत होऊन तिला मुलगा झाला. तो हुबेहूब श्री महाराजांसारखा दिसे म्हणून त्याला पाहून गीताबाईंना श्री महाराजांच्या तान्हेपणाची आठवण होई. आपल्या नातवाचे बारसे मोठ्या थाटाने करावे असा त्यांचा हेतू होता, परंतु श्री महाराजांनी बारसेच करण्याचे टाळले. घरच्या व गावच्या सर्व लोकांना हे चमत्कारिक वाटले खरे, पण सरस्वती मात्र भवितव्यता पूर्णपणे ओळखून होती. 1 वर्षाच्या आतच तो मुलगा परलोकवासी झाला. नंतर थोड्याच दिवसांनी सरस्वतीला ताप येऊ लागला. तापाचा जोर विशेष नव्हता, तरी तिचा अंतकाल समीप आल्याचे श्री महाराजांनी मोठ्या खुबीने तिला सुचवले. त्या प्रसंगास निर्भयपणे तयार राहण्याइतके उपासनेचे तेज तिच्यापाशी खास होते. शेवटचा दिवस आल्यावर तिने स्वतःला स्नान घालण्यास सांगितले. ती आपल्या सासू सासऱ्यांच्या पाया पडली. नंतर तिने श्री महाराजांच्या पायाचे तीर्थ घेतले आणि सिद्धासनावर बसून नाम घेत शांतपणे प्राण सोडला. काय सांगतायत की 1 वर्षाच्या आतच तो मुलगा परलोकवासी झाला. नंतर थोड्याच दिवसांनी सरस्वतीला ताप येऊ लागला. तापाचा जोर विशेष नव्हता, तरी तिचा अंतकाळ समीप आल्याचे श्री महाराजांनी मोठ्या खुबीने तिला सुचवले. त्या प्रसंगास निर्भयपणे तयार राहण्याइतके उपासनेचे तेज तिच्यापाशी खास होते. शेवटचा दिवस आल्यावर तिने स्वतःला स्नान घालण्यास सांगितले. ती आपल्या सासू सासऱ्यांच्या पाया पडली. नंतर तिने श्री महाराजांच्या पायाचे तीर्थ घेतले आणि सिद्धासनावर बसून नाम घेत शांतपणे प्राण सोडला.
तर अशा रीतीने आपल्या पत्नीला सुद्धा महाराजांनी मृत्यू येण्यापूर्वीच सूचना दिलेली आहे. आणि अ, कशा रीतीने महाराजांनी तिला कळवलं असेल की आता तुझा अंतकाळ जवळ आला आहे. आणि तिनेही तो स्वीकारून तिने योगी वृत्तीने नामसाधनेमध्ये, भगवत चिंतनामध्ये तिने आपले शेवटचे शेवटचे घटिका तिने व्यतीत केलेल्या आहेत आणि हे देह सोडून ती निघून गेली. तर हे आहे. आता पुढे महाराज सांगतात की रावजींचे देहावसन. सरस्वती वारल्यावर श्री महाराज प्रवासाला निघून गेले. जिजीबाई फार आजारी आहे हे कळल्यावरून ते इंदूरला गेले. काही दिवसांनी एके दिवशी श्री महाराजांनी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास सर्व मुंडन केले. ते पाहून लोकांना फार आश्चर्य वाटून असे करण्याचे कारण विचारता श्री महाराज त्यांना बोलले, आज आमचे वडील वैकुंठवासी झाले. इकडे गोंदवल्यास रावजी वारल्यामुळे गीताबाईंना फार दुःख झाले आणि श्री महाराज तेथे नसल्यामुळे त्यामध्ये आणखी भर पडली. त्यांचा धाकटा भाऊ अण्णा घरी होता, पण उत्तरक्रिया करण्यासाठी ज्येष्ठ पुत्रच पाहिजे असा शास्त्रार्थ भटजींनी काढल्यामुळे पुढे कसे करावे ही चिंता सर्वजणांना लागून राहिली. अशा परिस्थितीत बरोबर 10व्या दिवशी श्री महाराज गोंदवल्यामध्ये हजर झाले. त्यांनी वडिलांची उत्तरक्रिया यथासांग केली व आईचे दुःख हलके केले. तर ही किती मोठी गोष्ट आहे. आता आपली पत्नी निवर्तली आहे, ती गेल्यानंतर महाराज इंदोरला गेलेले आहेत. आणि इंदोरला पण ह्यासाठी गेलेत की तिथे त्यांची भक्त जिजीबाई ह्या आजारी होत्या, ह्या प्रचंड आजारी होत्या, म्हणून तिच्यासाठी महाराज इंदोरला गेलेले आहेत. आणि जी जिजीबाई की तिने महाराजांची परीक्षा घेतली होती, की जिने महाराजांना लाल मिरच्यांची पावडर असते, तिखट असतं, त्याचे लाडू करून तिने महाराजांना खाऊ घातले होते. आणि महाराजांनी ते आनंदाने खाल्ले. आणि पुन्हा आणखी आहेत का असे ती मागितल्यानंतर दुसऱ्या दिवशी जिजीबाईंना असं मनात आलं होतं की महाराजांना तिखट खाण्याची सवय असेल, म्हणून त्यांनी हे लाडू, मसाल्याचे लाडू त्यांना तिखट लागले नसतील. तर आता मी अजून त्यांची परीक्षा पाहते की हे खरंच योग्यतेचे गोसावी आहेत का, साधू पुरुष आहेत का. तर अजून मला परीक्षा पाहावी लागेल. आणि त्यावेळेला जिजीबाईंनी लाल बुंद निखारे असलेले परात भरून निखारे महाराजांच्या समोर ठेवले. आणि महाराजांनी ते निखारे एक एक निखारे तोंडात घातलेले आहेत चिमटाने. आणि सर्व परात भरून निखारे होते ते महाराजांनी सर्व संपवल्यानंतर महाराज तिला म्हणतात की बरे लागतायत, अजून आहेत का. ते ऐकल्यानंतर मात्र जिजीबाईंच्या लक्षात येतं की हा कोणी सामान्य गोसावी, सामान्य साधू पुरुष नाही आहे, तर हा फार मोठा सर्वश्रेष्ठ असा संत आहे आणि मी त्याची परीक्षा घेतली. आणि त्याच जिजीबाईला महाराज सांगतायत की आपल्याला लक्षात येत नाही की समोरच्या व्यक्तीची योग्यता काय आहे, त्यामुळे आपण अशी परीक्षा घेऊ नये. आणि विशेषतः अशा संतांची परीक्षा घेण्याची ही पद्धत नव्हे, हे महाराज सांगतायत. आणि त्यानंतर महाराज सांगतायत की पण झाले ते घडून गेलं, आता विसरून जा आणि श्रीरामाचं नाम घे आणि तुला हे नामस्मरण श्रीराम निश्चितपणे तुझं कल्याण करेल, असा आशीर्वाद सुद्धा महाराज देत आहेत. आणि तीच जिजीबाई आजारी पडते आणि महाराज इथे गोंदवल्यात आहे, त्यांची पत्नी निवर्तली आहे. आणि त्यानंतर महाराजांना दिसतंय की जिजीबाई पण आजारी आहे, तर महाराज गोंदवल्यातून इंदोरला गेलेले आहेत जिजीबाईंसाठी. आणि तिथे महाराजांना लक्षात येतं व महाराजांना जाणवतंय की आपले वडीलसुद्धा आता निवर्तले आहेत. आणि महाराज तिथे इंदोरमध्ये असताना महाराज स्वतःचं मुंडन करून घेत आहेत. आणि दशविधी करण्यासाठी 10व्यासाठी आपल्या वडिलांच्या 10व्यासाठी महाराज पुन्हा गोंदवल्यात येत आहेत आणि आपल्या आईची सांत्वना करत आहेत. आणि ती क्रिया ज्येष्ठ पुत्रानेच करायची असते, तर महाराजांच्या हातून ती क्रिया ही घडते. तर अशा रीतीने महाराज स्वतःवरती दुःखाचे, कष्टाचे प्रसंग आले आहेत, तरीसुद्धा आपल्या भक्तांच्या मदतीसाठी सुद्धा महाराज प्रत्यक्ष जातीने इतका प्रवास करून महाराज आपल्या भक्तांच्या अडचणीत सुद्धा गेलेले आहेत. स्वतःवरती इतका प्रचंड प्रसंग येऊन सुद्धा
त्यांनी आपलं सेवाकार्य सोडलेलं नाही आहे. तर पुढे सांगतात द्वितीय विवाह. आता पुढचा मुद्दा आहे की द्वितीय विवाह. 3-4 महिने असे गेल्यावर त्या काळच्या रिवाजाप्रमाणे श्री महाराजांना मुली सांगून येऊ लागल्या. कोणते तरी निमित्त पुढे करून श्री महाराजांनी बरेच दिवस ते टाळले. एक दिवस आई त्यांना म्हणाली, "अरे गणू, अजून तुझे लग्नाचे वय आहे. यावेळी महाराजांचे वय 30-32 वर्षे असावे. तू पुन्हा लग्न करावेस अशी माझी फार इच्छा आहे. नाही म्हणू नकोस." श्री महाराजांनी आईला उत्तर दिले, "मी तुझे ऐकीन, पण ते एका अटीवर. मुलगी मी स्वतः पसंत करीन." या अटीला आईने कबुली दिली. गोंदवल्यापासून बऱ्याच कोसावर आटपाडी नावाचे गाव आहे. तेथे सखारामपंत देशपांडे नावाचे एक सुखवस्तू गृहस्थ होते. त्यांना 5-6 मुलीच होत्या. त्यापैकी एक मुलगी जन्मापासून आंधळी होती. या मुलीच्या लग्नाबद्दल सखारामपंतांना फार काळजी वाटे. श्री महाराजांनी पुन्हा लग्न करण्याचे आईजवळ कबूल केल्यावर ते एक दिवस उठले आणि आटपाडीला देशपांड्यांच्या घरी गेले. श्री महाराज आपल्या घरी आलेले पाहून सखारामपंतांना फार आनंद वाटला. त्यांनी श्री महाराजांचा मोठा आदर करून असे अचानक येण्याचे कारण विचारले. श्री महाराज म्हणाले, "तुमच्याकडे लग्नाच्या मुली आहेत ना? आमच्यापैकीच एकाला लग्न करायचे आहे, म्हणून मी मुलगी पाहायला आलो आहे." लगेच त्यांनी आपल्या 3-4 मुलींना आणून श्री महाराजांच्या समोर उभे केले. आपल्या 3-4 मुलींना आणून श्री महाराजांच्या समोर उभे केले. तेव्हा श्री महाराजांनी त्यांना म्हटले, "तुमची एक आंधळी मुलगी लग्नाची आहे असे मी ऐकतो. तिला बाहेर आणा." सखारामपंतांनी आपल्या आंधळ्या मुलीला बाहेर आणून बसवले. श्री महाराजांनी तिला पाहून ती आपल्याला पसंत आहे असे सांगितले. नंतर श्री महाराज बोलले, "सखारामपंत, मी स्वतःच लग्न करणार आहे. ही मुलगी मला पूर्ण पसंत आहे, परंतु मी हा असा गोसावी. तेव्हा तुम्ही नीट विचार करा आणि मग मुलगी मला द्यायची असेल तर द्या." आपल्या आंधळ्या मुलीला मागणी घालण्यासाठी स्वतः श्री महाराजांसारखा वर आपण होऊन चालत आलेला पाहून सखारामपंतांचे आश्चर्य आणि आनंद गगनात मावेना आणि त्यांनी ताबडतोब संमती दिली. घरी परत आल्यावर श्री महाराजांनी आपण लग्न ठरवून आल्याचे आईच्या कानावर घातले व ते ऐकून आईला देखील बरे वाटले. पुढे मुहूर्ताच्या तिथीवर श्री महाराज एकटेच आटपाडीला गेले आणि लग्न करून परत घरी आले. आल्याबरोबर त्यांनी मुलीला आईस नमस्कार करण्यासाठी तिच्या पुढे नेली आणि ते आईला म्हणाले, आता खूप महाराज अशाही परिस्थितीत कसा विनोद करतायत ते बघा. पुढे मुहूर्ताच्या तिथीवर श्री महाराज एकटेच आटपाडीला गेले आणि लग्न करून परत घरी आले. आल्याबरोबर त्यांनी मुलीला आईस नमस्कार करण्यासाठी तिच्या पुढे नेली आणि ते आईला म्हणाले, "आई, ही बघ, तुला नवीन सून आणली आहे. ही सून अशी आहे की ती कधी डोळा वर करून तुझ्याकडे पाहणार नाही." काय म्हणतायत महाराज? आई, ही बघ, तुला नवीन सून आणली आहे. ही सून अशी आहे की ती कधी डोळावर करून तुझ्याकडे पाहणार नाही. आईने मुलीच्या तोंडाकडे पाहिले तर ती दोन्ही डोळ्यांनी आंधळी. तेव्हा तिने आपल्या कपाळावर हात मारून घेतला. आता हसावे की रडावे हे तिला कळेना. तर खरंच काय झालं असेल. ती एवढेच बोलली, "गणू, तू केव्हा काय करशील याचा भरवसा नाही बाबा. बरे, आता झाले ते झाले." मुलीचे माहेरचे नाव यमुना होते. ते बदलून पुन्हा सरस्वतीच ठेवले. आई काय म्हणते की, "गणू, तू केव्हा काय करशील याचा भरवसा नाही बाबा. बरे, आता झाले ते झाले." तर आईलाही आता पूर्णतः कळून चुकलेलं आहे की त्यामुळे आता झालं ते झालं. आता काही स्वीकारण्यावाचून दुसरा पर्याय नाही आहे. तर आता मुलीचे माहेरचे नाव यमुना होते. ते बदलून पुन्हा सरस्वतीच ठेवले. पहिल्या पत्नीचं नाव सरस्वती ठेवलं होतं, तर हिचं सुद्धा सरस्वती ठेवलेलं आहे. दुसरे लग्न झाल्यावर श्री महाराज गोंदवल्यासच 4-6 महिने राहिले. एवढ्यामध्ये त्यांचा धाकटा भाऊ अण्णा कालवश झाला. त्याच्या दुःखाचा जोर कमी होत आहे तोच त्यांची धाकटी बहीण मुक्ताबाई, जी खातवळेला दिलेली होती, ती वारली. अशा रीतीने अगदी थोड्या काळामध्ये घरातील 3-4 माणसे मृत्युमुखी पडली व गीताबाईंचा जीव अगदी पोळून निघाला.
आधी महाराजांचा मुलगा 1 वर्षाचा व्हायच्या आतच तो वारला. त्यानंतर महाराजांची पत्नी वारली. त्यानंतर महाराजांचे वडील वारले. त्यानंतर महाराजांचा भाऊ, लहान भाऊ वारला. त्यानंतर बहीण वारली. तर अशा रीतीने हे एकावर एक आघात महाराजांवर आलेले आहेत आणि त्यांच्या आईवर आलेले आहेत. आणि त्यामुळे इथे गीताबाईंचा जीव अगदी पळून निघाला. नातवंड गेलं, सून गेली, पती गेले, मुलगा गेला, मुलगी गेली. अशा रीतीने सर्व काही खाली झालं. केवळ महाराज, त्यांची द्वितीय पत्नी जी महाराजांनी आंधळी पत्नी करून आणली ती, आणि गीताबाई, एवढे तिघेच आता या कुटुंबामध्ये राहिलेले आहेत. आता पुढे सांगतायत की एक जीवावरचा प्रसंग. म्हणजे किती दुःख, कष्ट, यातना महाराजांना आल्या आहेत वैयक्तिक जीवनामध्ये. आणि त्यांच्यासोबत, महाराजांच्या सोबत आईनेही त्या सोसलेल्या आहेत. एक जीवावरचा प्रसंग. लिंगोपंतांच्या वंशापैकी श्री महाराज तेवढे मोठे असे राहिले. त्यांच्या वडिलार्जित जमिनी पुष्कळ होत्या. त्यांपैकी काही जमिनी गोंदवल्यास होत्या व काही दुसऱ्या गावी होत्या. श्री महाराज एकटे राहिले असे पाहून त्यांच्या भाऊबंधांनी जमिनी संबंधाने तंटा उपस्थित केला. भाऊबंद श्री महाराजांना म्हणत, तुम्ही गोसावी झाला आहात, तुम्हाला मूल ना बाळ, शिवाय वर्षांतून 10 महिने तुम्ही बाहेर असता, तुम्हाला इतक्या जमिनी काय करायच्या आहेत? याच्या उलट श्री महाराज त्यांना म्हणायचे, वा असे कसे? मी तर आत्ताशी नवीन महाराजांची विनोद वृत्ती बघा इथे पण दिसते की वा असे कसे? मी तर आताशी नवीन लग्न केले आहे, माझ्या प्रपंचाची नुकतीच सुरुवात झाली आहे, माझी जमीन मी उगीच का सोडू? असा वाद चालला म्हणजे बहुतेक प्रत्येक वेळी बोलाचाली होऊन प्रकरण अगदी हातघाईवर येई. भाऊबंद श्री महाराजांना वाटेल त्या शिव्या देत आणि हे देखील त्यास व्याज परत करीत. सगळे झाल्यावर श्री महाराज त्यांना चांदीचे ताट देऊन आपल्या शेजारी जेवायला घेत. एकदा त्या भाऊबंदांनी काही वाईट विचार करून त्यांना आपल्या गावी बोलावून घेतले. हे तेथे गेल्यावर भांडणाला पुन्हा आरंभ झाला. संध्याकाळची 5:30ची वेळ होती. श्री महाराज एका शेतामध्ये ओट्यावर बसले होते. इतर मंडळी सभोवार बसली होती. इतक्यात मागच्या माळवदावर एक भाऊबंद चढला आणि एक भला मोठा धोंडा त्याने श्री महाराजांच्या डोक्यात टाकला. ते चटचिशी बाजूला सरकले व वर त्याच्याकडे बघून बोलले, अरे रे, हे काय केलेस? ब्रह्महत्या घडली असती ना? रात्री त्याच माणसाला जेवायला स्वतःजवळ घेऊन बसले. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याने श्री महाराजांना साष्टांग नमस्कार घातला आणि खऱ्या अनुतापाने त्यांची क्षमा मागितली. तर इथे अशा रीतीने भाऊबंद, आता महाराज त्यांच्या एकटेच राहिले होते महाराज आता त्यामुळे इतर भाऊबंद त्यांना, आणि जमिनी पुष्कळ, वडिलोपार्जित जमीन पुष्कळ होते, त्यामुळे महाराजांना आपल्या भाऊबंदकीपासून पण हा त्रास सहन करावा लागला. तो त्यांनी सोसलेला आहे आणि अगदी जीवावर बेतेल असा सुद्धा प्रसंग घडलाय महाराजांवरती. तरीसुद्धा महाराज आपल्या बंधांजवळ जेव्हा भांडायचे ते जेव्हा भांडत असत तेव्हा महाराजसुद्धा तिथं त्यांना प्रत्युत्तर हे करत होते. परंतु ते झाल्यानंतर मात्र महाराज त्यांना अगदी जवळ बसून जेवायलाही घालत होते, एकत्र जेवतही होते. तर अगदी जीवावर बेतलेल्या प्रसंगानंतर सुद्धा महाराज त्या आपल्या भाऊबंदाला आपल्यासोबत घेऊन जेवत आहेत. त्यामुळे त्याने तो महाराजांना शरण गेलेला आहे. पुढे सांगतायत की मरायची विद्या. झालेली हकीकत श्री महाराजांनी घरी आल्यावर आईला सांगितली. तिने आधी त्यांची दृष्ट काढली आणि त्यांना म्हणाली, गणू, देवाची कृपा समज, नाही तर माझ्यावर केवढा प्रसंग आला असता. त्यावर श्री महाराज बोलले, आई, असे घाबरण्याचे कारण नाही. मला मरायची विद्या येते, पण समज मी मेलो तर तू काय करशील? आई झटक्याने बोलली, काय करीन? मी डोके आपटून जीव देईन. हा संवाद एवढाच झाला आणि दोघेही गप्प बसले. पुढे 8-15 दिवस गेल्यावर एके दिवशी रात्री श्री महाराज आईला म्हणाले,
आई, माझे पोट फार दुखते आहे. थंडीने किंवा अपचनाने पोट दुखत असेल असे वाटून आईने त्यांना ओवा खायला दिला व जरासे शेकले, पण पोट दुखणे काही कमी होईना. इतकेच नव्हे तर त्यांचे पोट हळूहळू फुगायला लागले. हे पाहून मात्र आई घाबरली आणि तिने गावांतील वैद्याला बोलावून आणले. वैद्याने नाडी पाहून मात्रा दिली, तरी पोट फुगण्याचे काही कमी झाले नाही आणि पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास श्री महाराजांची नाडी थांबली असे कळल्यावर आईने एकदम जमिनीवर डोके आपटले आणि ती मोठ्याने रडू लागली. श्री महाराज अगदी प्रेतवत पडून होते. साधारण 1 तास गेल्यावर मंडळी जेव्हा पुढच्या तयारीला लागली, तेव्हा श्री महाराजांनी आपला एक हात हळूच हलवला. लगेच सर्व मंडळी जवळ बसली आणि नाडी पाहू लागले. काही वेळाने शरीरात हळूहळू प्राण आला आणि श्री महाराज उठून बसले. आईने पुन्हा पुन्हा त्यांची नाडी दाबून पाहिली आणि ते जिवंत आहेत याची खात्री करून घेतली. दुसऱ्या दिवशी तिने मारुतीला अभिषेक करविला. बरेच वर्षांनंतर या गोष्टीचा उल्लेख करून श्री महाराज म्हणाले, त्यावेळी आईला व इतर लोकांना वाटले की मी खराच मेलो, आता आपण उठलो नाही तर हे लोक आपल्याला जाळून टाकतील. असा विचार करून मी हात हलवायला आरंभ केला. मरायची विद्या अशी असते असे मी आईला सांगितले. तर अशा रीतीने आईला मरायची विद्या त्याचं प्रात्यक्षिक पण करून दाखवलेलं आहे. आणि त्याच्यामुळे म्हणजे महाराजांनी एवढ्या कठीण प्रसंगामध्ये सगळं होते तरीसुद्धा महाराजांची धीर वृत्ती आणि सोशिक वृत्ती आणि त्यातूनही सत्याला सामोरे जाण्यासाठी आपल्या आईसह सर्वांनाच महाराज तयार करत होते, हेही आहे. आणि आपल्या पत्नीला त्यांनी तयार केलं, स्वतःच्या मृत्यूला सामोरे जाण्याची शक्ती आणि त्यांनी आपल्या पत्नीला सुद्धा दिलेली आहे. तर हे सर्व एक एक घटना ह्या खूप काही आपणाला ह्यातून शिकण्यासारख्या आहेत. आपण त्यावरती सखोल चिंतन केलं पाहिजे. आता पुढे सांगतायत की बैरागी होऊन काय साधले. लिंगोपंतांपासून श्री महाराजांच्या कुटुंबियांचे पंढरपूरला वळण होते. तेथे भडगावकर नावाचे वैद्य असत. त्यांच्याकडे खुद्द श्री महाराजांचे येणे जाणे विशेष असे. त्यांच्यापैकी एक जण अगदी समवयस्क असल्याने तो श्री महाराजांची भारी थट्टा करी. तो नेहमी त्यांना म्हणे, तू लंगोटी लावून मोठा बैरागी झालास, यामध्ये काय साधलेस? आम्ही प्रपंचामध्ये असलो तरी आम्हालाही काही कमी सुख नाही. यावर श्री महाराज उत्तर देत, दारूच्या धुंदीत असलेला भिकारी स्वतःलाच राजा समजतो, पण प्रत्यक्ष मात्र गटारात लोळत असतो. तशी तुझी अवस्था आहे. काय सांगतायत इथे ते की लिंगोपंतांपासून श्री महाराजांच्या कुटुंबियांचे पंढरपूरला वळण होते. तेथे भडगावकर नावाचे वैद्य असत. त्यांच्याकडे खुद्द श्री महाराजांचे येणे जाणे विशेष असे. आता हे भडगावकर नावाचे वैद्य आहेत. त्यांच्यापैकी एक जण अगदी समवयस्क असल्याने तो श्री महाराजांची भारी थट्टा करी. तो नेहमी त्यांना म्हणे, तू लंगोटी लावून मोठा बैरागी झालास, यामध्ये काय साधलेस? आता हे सर्व नेहमी लहानपणापासूनचे महाराजांचे परिचित आहेत, त्यामुळे ते थट्टा मस्करी करायचे एकमेकांचे. तर ते म्हणतात की तू लंगोटी लावून मोठा बैरागी झालास, यामध्ये काय साधलेस? आम्ही प्रपंचामध्ये असलो तरी आम्हालाही काही कमी सुख नाही. यावर श्री महाराज उत्तर देत, दारूच्या धुंदीत असलेला भिकारी स्वतःलाच राजा समजतो, पण प्रत्यक्ष मात्र गटारात रुळत असतो, तशी तुझी अवस्था आहे. आता ते जसे महाराजांची थट्टा करतायत तसे महाराज सुद्धा अगदी थट्टा मस्करी करत पण जीवनाचं सत्य सांगतायत. श्री महाराजांनी आईला मरायची विद्या दाखवल्यानंतर थोड्या दिवसांनी कार्तिकी एकादशी आली. त्यासाठी पंढरपूरला जावे म्हणून एकादशीला 10-12 दिवस अवकाश असतानाच श्री महाराज गोंदवल्याहून निघाले. ते भडगावकरांच्या घरी आले. तो त्यांचा एकुलता एक मुलगा विषमाने आजारी असल्याचे त्यांनी पाहिले. श्री महाराज अहोरात्र त्या मुलाजवळ बसून असत व त्याच्या आईबापांना धीर देऊन औषध पाणी उत्तम रीतीने करायला लावीत. त्या मुलाचेही श्री महाराजांवर अतिप्रेम होते आणि इतक्या तापामध्ये देखील तो नामस्मरण करीत असे. तापाच्या 20व्या दिवशी रात्री त्याचा जीव घाबरला. तेव्हा श्री महाराजांनी त्याला स्वतःच्या मांडीवर घेतला आणि अत्यंत शांतपणे त्याचे प्राणोत्क्रमण होऊ दिले.
श्री महाराजांनी वैरागी होऊन काय साधले होते याची खरी कल्पना त्या रात्री मुलाच्या आईबापांना आली. त्या दुःखी आईबापांचे खरे सांत्वन करण्याचे काम श्री महाराजच करू जाणे. परंतु तेव्हापासून भडगावकर मंडळी त्यांना फार मानू लागली आणि त्यांच्यापैकी आप्पासाहेब यांनी तर श्री महाराजांना सर्वस्व अर्पण केले. तर आता इथे अजून एक घटना घडली जे स्वतः वैद्य आहेत त्यांच्या मुलाला सुद्धा अंतिम समयी महाराजांनी आपल्या मांडीवर घेऊन त्याचे प्राणोत्क्रमण झालेले आहेत. पुढे सांगता आहेत की अलिबागचे सदुभाऊ लेले. पंढरपूरला यात्रेसाठी अलिबागचे सदुभाऊ लेले नावाचे अलिबागचे सदुभाऊ लेले नावाचे गृहस्थ आले होते. ते श्री महाराजांना भेटले तेव्हा त्यांनी अलिबागला येण्याचा आग्रह केला. म्हणून काही दिवसांनी श्री महाराज अलिबाग येथे गेले. ती रात्रीची 11 वाजण्याची वेळ होती. सदुभाऊ बाहेर गावी गेलेले होते. श्री महाराजांनी दारावर थाप मारली तेव्हा सदुभाऊंची म्हातारी आई जागी होती. तिने झरोक्यांतून पाहिले तर एक तरुण बैरागी बाहेर उभा असलेला दिसला. तिने विचारले, तू कोण आहेस? श्री महाराज म्हणाले, मी सदुभाऊंचा गुरु आहे. त्यावर म्हातारी बोलली, तू सदुभाऊंचा गुरु असशील, पण मी तुला ओळखत नाही. सदुभाऊ घरात नाही, तू उद्या सकाळी ये. हे तिचे बोलणे ऐकून श्री महाराज हसले आणि तेथेच बाहेर ओटीवर बसून राहिले. 12-12:30 वाजून गेल्यावर सदुभाऊ परत आले. श्री महाराज ओटीवर स्वस्थ बसलेले त्यांनी पाहिले. साष्टांग नमस्कार घालून, आपण असे बाहेर का बसला? हा प्रश्न सदुभाऊंनी विचारल्यावर श्री महाराज विनोदाने म्हणाले, अरे तुझ्या म्हातारीने मला घालवून दिले, मी तरी काय करू? बाहेर सदुभाऊंचा आवाज ऐकून म्हातारीने दार उघडले तेव्हा आपल्या गुरूंना बाहेर बसून ठेवल्याबद्दल सदुभाऊ तिला बोलू लागले. पण श्री महाराज लगेच त्यांना म्हणाले, अहो सदुभाऊ, तिला उगीच का बोलता? म्हातारीने केले ते अगदी बरोबर आहे. रात्री अपरात्री खात्री झाल्याशिवाय दार उघडून कुणाला आत घेऊ नये. म्हातारीच्या मनाला मात्र ही गोष्ट फार लागली. तिने श्री महाराजांची क्षमा मागितली. झाले गेले पूर्ण विसरून जा असे श्री महाराज तिला म्हणाले. तरी तिच्या मनाला चैन पडेना. एक दिवस ती त्यांना म्हणाली, महाराज, मी आता 75 वर्षे वयाची आहे. काय म्हणते त्या? महाराज, मी आता 75 वर्षे वयाची आहे. माझा मुलगा मला फार चांगले वागवतो, पण मी आता थकत चालले आहे. माझी एकच इच्छा शिल्लक आहे, ती म्हणजे आता इथे पण महाराजांची विनोद बुद्धी आहे. ती म्हणजे आपल्या मांडीवर मला मरण येऊ द्या. आता ती काय म्हणते की महाराज, मी आता 75 वर्षे वयाची आहे. माझा मुलगा फार चांगले वागवतो, मला फार चांगले वागवतो, पण मी आता थकत चालले आहे. माझी एकच इच्छा शिल्लक आहे, ती म्हणजे आपल्या मांडीवर मला मरण येऊ द्या. मी आपल्याला माझा मुलगा समजते असं त्या आई म्हणत आहेत. तर श्री महाराज एकदम बोलले, माय, खरीच तुमची तयारी आहे का? मग वाट कशाला बघायची? चला आजच निघा. तर महाराज पण इतके विनोदी आहेत की असं त्यांच्या शिष्याच्या त्यात साधकांच्या आईने सांगितलं की मला तुमच्या मांडीवर मरण येऊ द्या. तर महाराज त्यांना उत्तर देत आहेत, माय, खरंच तुमची तयारी आहे का? मग वाट कशाला बघायची? चला आजच निघा. हे ऐकून सदुभाऊ व त्यांचे आई दोघेही गडबडले आणि आई म्हणाली, असे नाही हो महाराज, मला आपले वाटले ते मी तुम्हाला सांगून टाकले इतकेच. आजच घाई नको. म्हातारीचे हे बोलणे ऐकून सर्वच मंडळी हसू लागली. पण श्री महाराज तिला आश्वासन देत म्हणाले, माय, तुम्ही तुमच्या अंतकाळची काळजी करू नका. आजपासून नामस्मरण करू लागा. तुमच्या अंतकाळी श्री मारुतीराय स्वतः तुम्हाला न्यायला येतील. जरी त्यांनी सहजपणे म्हटलेले आहेत, पण ते मनापासून त्या म्हणाल्या आहेत. आणि महाराजांनी त्यावरती उत्तरही विनोदाने दिलेलं आहे की तयारी आहे का? खरंच तर आजच माझ्या मांडीवरती मरण येऊ शकतं असं. पण त्या म्हणतात नाही, इतक्यात नको. तर त्यावरती सगळे हसतायत आणि महाराज तिला आश्वासन देत आहेत की माय, तुम्ही तुमच्या अंतकाळची काळजी करू नका. आजपासून नामस्मरण करू लागा. तुमच्या अंतकाळी श्री मारुतीराय स्वतः तुम्हाला न्यायला येतील.
या प्रसंगाच्या आधी काही वर्षांपूर्वी श्री महाराज अलिबागला गेले होते. त्यावेळी सदुभाऊंना त्यांनी एक सुंदर शाळीग्राम दिलेला होता. आता अजून एक घटना सांगतायत. हे झालं की मग आपण थांबूयात. ही अलिबागमधली दुसरी घटना आहे की जी आधी घडली होती. या प्रसंगाच्या आधी काही वर्षांपूर्वी श्री महाराज अलिबागला गेले होते. त्यावेळी सदुभाऊंना त्यांनी एक सुंदर शाळीग्राम दिलेला होता. त्या काळचा श्री महाराजांचा वेश वैराग्याचा, दाढी जटा वाढलेल्या, अंगाला राख फासलेली, कमरेला लंगोटी व पायामध्ये खडावा असा असल्यामुळे तो कोणाच्या घरी सहसा राहत नसत. ते गावामधल्या मंदिरामध्ये उतरले होते. अलिबागमधील सर्व मंडळी दर्शन घेऊन गेली व प्रत्येकजण त्यांच्याबद्दल बोलू लागला. तेव्हा तेथील सरदार विवलकर यांची बायको त्यांच्या दर्शनास येण्यास निघाली. सकाळी 7 वाजण्याचा सुमार असून श्री महाराज एका विहिरीच्या काठावर उन्ह खात बसले होते. सरदारीण बाई दर्शनास येत आहे असे एकाने सांगितल्याबरोबर श्री महाराजांनी एकदम विहिरीत उडी टाकली. ती बाई पूजेचे साहित्य घेऊन विहिरीपाशी आली तरी श्री महाराज वर येईनात. 15-20 मिनिटे थांबून ती निघून गेली. पण नंतर बैरागी विहिरीत बुडाला असे सगळीकडे बोभाटा झाला. लोकांनी गळ टाकून पाहिले तर श्री महाराजांचा पत्ता लागेना. लोक फार हळहळले. 1-2 तासानंतर सर्वजण आपापल्या घरी गेले. एकटे सदुभाऊ मात्र विहिरीच्या काठी सचिंत बसले होते. काही वेळ गेल्यावर डोळ्यात पाणी आणून ते ओरडले, महाराज, आपल्याला हा केवढा अपघात झाला. आता काही आपण मला भेटणार नाही. हे शब्द ऐकल्याबरोबर श्री महाराजांनी पाण्याच्या वर डोके काढले आणि ते विहिरीतूनच शांतपणे आणि ते विहिरीतूनच बोलले, सदुभाऊ, मी आहे, काळजी करू नका. ज्या सदुभाऊंच्या डोळ्यामध्ये दुःखाश्रू भरले होते तेथे एकदम आनंदाश्रू जमले. श्री महाराज बाहेर पडल्यावर सदुभाऊंनी त्यांना जबरदस्तीने आपल्या घरी राहावयास नेले. 1 दिवस राहिल्यावर ते जायला निघाले तेव्हा त्यांना आग्रह करून सदुभाऊंनी आणखी 1 दिवस ठेवून घेतले. दुसऱ्या दिवशी तसेच झाले. तिसऱ्या दिवशी पुन्हा तोच प्रकार. या रीतीने 6 दिवस गेले. 7व्या दिवशी सदुभाऊंनी श्री महाराजांना सोन्याच्या पत्र्याने मढवलेला एक तुंबा नजर केला. त्यांनी तो हातात घेतला आणि त्यांच्या समोर खाडदिशी जमिनीवर आपटून फोडून टाकला. सदुभाऊ पाहतच राहिले. तेव्हा श्री महाराज त्यांना बोलले, काय रे, या तुंब्याचा लोभ दाखवून मला ठेवून घेत होतास काय? या तुंब्याची किंमत मला किती आहे हे तुला समजले ना? असे म्हणून ते तडक तेथून निघून गेले. तर अशा रीतीने महाराजांची एक ठिकाणी महाराज सर्व साधकांना मदतही करत आहे. आपल्या स्वतःच्या जीवनात एवढाच दुःखाचा डोंगर कोसळलेला असूनही. इथे आपण थांबूयात.